प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत आहे। आज आपण पार्टनरशिप अकाउंट पाहणार आहोत आणि पार्टनरशिप मीनिंग, डेफिनेशन आणि त्याचे फीचर्स सुद्धा पाहणार आहोत। तर पार्टनरशिप म्हणजे काय? तर सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच ॲज द लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजर ॲबिलिटी अँड अनलिमिटेड लायबिलिटी अँड नो स्टॅबिलिटी। म्हणजेच एकंदरीत एखादा बिझनेस असेल, त्यामध्ये एकटाच बिझनेसमॅन असेल, त्याला स्वतःचं कॅपिटल आणावं लागते। जे कोणता प्रॉफिट होणार की नाही याची जे टेन्शन आहे त्यांच्या डोक्यावर असतं की बाबा प्रॉफिट होणार की नाही म्हणून। प्रत्येक स्किल म्हणजे मार्केटिंग स्किलपासून तर आपला जो कोणता बिझनेस आहे ते चालवण्यापर्यंत, रॉ मटेरियल आणण्यापासून तर ते मार्केटपर्यंत नेऊन विकण्यापर्यंत हे सगळं काम एकाच व्यक्तीला तिथे करावं लागते। आणि म्हणून हे बिझनेस जे आहे ते मर्यादित होऊन जाते की एकटा व्यक्ती किती काम करणार म्हणून एका बिझनेसमध्ये जर 2 ते 3 व्यक्ती असणार, म्हणजे पार्टनर्स असणार, जे कॅपिटल मोठ्या प्रमाणामध्ये आणतील, त्यानंतर जे रिस्क आहे ते रिस्क घेऊ शकतील। तर याच्यामुळे काय होतं, जो बिझनेस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहणार आणि त्यासोबतच जे रिस्क आहे ते शेअरसुद्धा करणार, कॅपिटल शेअर करणार। तर हे झालेलं आहे आपलं पार्टनर्स। आता जे कोणी शेअर करणार असणार, आपलं जे प्रॉफिट आहे प्रॉफिट, त्याच्यानंतर आपलं कॅपिटल, त्यालाच आपण पार्टनर्स असं म्हणतो। म्हणजे द पर्सन हू हॅव द एंटर इन टू द पार्टनरशिप आर इंडिव्हिज्युअली नोन ॲज अ पार्टनर्स। जे त्या बिझनेसमध्ये पार्टनर्स म्हणून येतात त्याला आपण पार्टनर्स असं म्हणतो। त्याच्यानंतर आहे की पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन वेअर देर इज अन ॲसोसिएशन। म्हणजे पार्टनरशिप काय एक ऑर्गनायझेशन आहे, संघटन आहे, ज्याच्यामध्ये 2 or more पर्सन कमिंग टुगेदर टू कॅरी ऑन अ बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर अ प्रॉफिट ऑर लॉस ऑफ अ फर्म। म्हणजे कुठलाही प्रॉफिट झाला असेल किंवा कुठलाही लॉस झाला असेल तर ते 2-3 व्यक्ती जेवढे कोणते पार्टनर्स असेल ते एकमेकांसोबत शेअर करतात। आता डेफिनेशन जर बघायचं झालं तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 डिफाईन द पार्टनरशिप ॲज अ। मग आता हे जे आपलं इंडियन पार्टनरशिप आहे 1932 ते कशा पद्धतीने पार्टनरशिपची व्याख्या करते आपण बघू। तर इट इज द रिलेशन बिटवीन द पर्सन हू हॅव ॲग्री टू शेअर द प्रॉफिट। आता पार्टनरशिप म्हणजे काय, एक रिलेशन आहे, संबंध आहे, त्यांनी असं ठरवलेलं आहे की प्रॉफिट हो की लॉस हो आपण ते शेअर करणार। बिझनेस कॅरी ऑन बाय ऑल द एनीवन ऑफ देम ॲक्टिंग ऑफ फॉर ऑल। हे जे बिझनेस आहे ते प्रत्येक गोष्टी एकमेकांना शेअर करत, प्रॉफिट असो लॉस असो, आणि एकमेकांच्या विचाराने हेच कंटिन्यू करणार, त्याला आपण काय म्हणणार आहे, पार्टनरशिप म्हणणार आहे। आता दुसरी आपण व्याख्या पाहणार आहोत, म्हणजेच अकॉर्डिंग टू द प्रोफेसर हँडी। प्रोफेसर हँडी काय म्हणते की पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन द पर्सन कंपेन्ड टू मेक अ कॉन्ट्रॅक्ट who agree to carry on a lawful business in a common with a view to earn म्हणजे प्रायव्हेट गेन। प्रॉफिट मिळवण्यासाठी 2 ते 3 व्यक्ती जवळपास एकत्र येतात, ते त्यांचा बिझनेस करतात, त्यांना प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल ते एकमेकांमध्ये वाटून घेतात आणि त्यांचा जो काही उद्देश असेल तो पूर्ण करतात। त्याला काय म्हणतात, बिझनेस। आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ते म्हणजे की बिझनेस जो आहे तो लीगल असला पाहिजे किंवा कायदेशीर असला पाहिजे। आता आपण पाहणार आहोत की फीचर ऑफ पार्टनरशिप फॉर्म। सगळ्यात पहिले फीचर आहे ॲग्रीमेंट। कुठल्याही पार्टनरशिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते ॲग्रीमेंट। आता ॲग्रीमेंट म्हणजे काय बघा, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ द ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स। पार्टनरशिप काय आहे, रिझल्ट आहे जे कोणी त्यांचा ॲग्रीमेंट केला असेल ते। म्हणजे जेवढा कोणता आपण कॅपिटल आणणार, समजा ए व्यक्ती हे 2 लाख रुपये कॅपिटल आणणार आहे, बी व्यक्ती हे 3 लाख रुपये कॅपिटल आणणार आहे, तर त्यांचा जो कोणता रेशो होत असेल, जसं 2 असतील त्याप्रमाणे तो रेशो करणार आणि त्यांचं प्रॉफिट जो होणार आहे त्या प्रॉफिटचे शेअर करणार आहे। कॅपिटलसुद्धा तसंच आणलं आहे त्यांनी, तर कॅपिटलच्या सहाय्याने हे रेशो करून हे ॲग्रीमेंट तयार करतात की अशा पद्धतीने आपण बिझनेस करणार आहोत, प्रॉफिट झाला तर असा शेअर करणार आहोत। आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा असणार आहे, लेखी असणार आहे। त्याचबरोबर ॲग्रीमेंटमध्ये आणखी काही गोष्टी असते की जसं की आपण बिझनेस कधी बंद करणार किंवा कितपर्यंत चालणार आहे अशा गोष्टी। नंबर ऑफ पार्टनर्स म्हणजे पाहणार आहोत की नंबर ऑफ पार्टनर्स। तर नंबर ऑफ पार्टनर्स म्हणजे मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट अ पार्टनरशिप फॉर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू द कंपनीज ॲक्ट 2013। म्हणजे कमीत कमी आपल्याला 2 पार्टनर्स पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला 50 म्हणजे पार्टनर्स घेऊ शकतो। म्हणजे ॲक्ट कोणता आहे तो, तर कंपनी ॲक्ट 2013 नुसार। बिझनेस म्हणजे लॉफुल बिझनेस, हा जे फीचर आहे जवळपास तिसरं फीचर पाहणार आहोत आपण पार्टनरशिपचं, म्हणजे लॉफुल बिझनेस। कुठलाही बिझनेस असेल किंवा कुठलंही कार्य असेल आपल्याला हे लिगलीच करावं लागते। जर लिगल नाही केलं तर आपल्याला ॲक्शन होऊ शकते कायदेशीर। म्हणून जे कोणता आपण बिझनेस करत आहोत त्यामध्ये जर पार्टनरशिप करत असेल तर तो बिझनेस लीगल फुल असला पाहिजे। जसं कपड्यांचा बिझनेस वगैरे, तो जर ब्लॅक बिझनेस असेल किंवा कायदेशीर नसणार तर त्याच्यावर ॲक्शन होणार आहे। आता चौथं फीचर पाहणार आहोत ते म्हणजे शेअरिंग ऑफ द प्रॉफिट अँड लॉसेस। जो कुठला प्रॉफिट होणार आहे, लॉस होणार आहे, आपण कशा पद्धतीने शेअर करणार हे पाहणार आहोत। द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट। आता बिझनेस करत आहे, पार्टनर्स करत आहे, तर बिझनेसमध्ये काय असते की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट झाला पाहिजे, ही त्यांची इच्छा असते, हे त्यांचा उद्देश असते। मग पार्टनर्स have to share the profit and losses according to the ratio given
म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे रेशो दिला असेल ते त्याप्रमाणे शेअर करून घेतात. दुसरं पाहणार आहोत आपण फीचर, ते म्हणजे रजिस्ट्रेशन. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे रजिस्ट्रेशन करणं आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे आणि फक्त महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण बघू की रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म्स इज अ कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. फक्त महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे की तुम्ही पार्टनरशिप रजिस्ट्रेशन करा म्हणून. आता त्याची जी डेट बघितली तर 1 एप्रिल 2005 पासून. पण अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, जर आपण इंडियन पार्टनरशिप 1932 बघितलं तर त्यांच्यानुसार हे एक ऑप्शनल आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तर अशा पद्धतीने हे जे फीचर आहे आपण बघितले. आणि शेवटचं एक फीचर राहते ते म्हणजे डिसोल्युशन, की हे सगळं बिझनेस आपण करतो त्याचा शेवट काय होणार. एक तर एखादी पार्टनर्स असेल तर तो मरण पावला असेल किंवा रिटायर झाला असेल किंवा इन्सॉल्वंट झाला असेल, त्यानंतर पार्टनर्स डायज म्हणजेच मरण पावला असेल, तर अशा पद्धतीने ते जे बिझनेस आहे तो बिझनेस बंद होऊ शकतो किंवा क्लोज होऊ शकतो. तर अशा प्रकारे फीचर ऑफ पार्टनरशिप फॉर्म आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा.